नमस्कार मित्र हो, आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर थोडीशी भटकंतीचा दिवस आहे आणि माझ्यासोबत आहे माझा काका शैलेश काका, जो मुंबईतून आला आहे. आता आपल्याकडे पालखी होती, त्यानिमित्ताने तो आला आहे आणि सहजच काकाला म्हटलं की चल आपण जरा थोडासा फेरफटका मारून येऊया. कारण कसं आहे, आपली अपतेष्ट मंडळी आपल्याला नेहमीच जवळची असतात आणि ती एकत्र आली की मजा मस्ती धमाल चालूच असते. आपली काही मंडळी आली नाही आहेत, पण सगळी जर आली असती तर एक वेगळी कमाल धमाल झाली असती. आणि काका आणि मी सहजच असंच फिरत आलो, थोडासा नाश्ता केला खाली आणि वरचे औचित्यवाडीत गोठण या भागात आलो. तर इथे नेहमी आपण पावसाळ्यात एक तुडुंब भरलेला जो डोह आहे त्यात यथेच्छ आणि मनसोक्तपणे डुंबण्याचा आनंद घेत असतो, पोहत असतो. आणि तेच ठिकाण आज आपण बघणार आहोत. पावसाळ्यातलं सौंदर्य वेगळं असतं आणि साधारण मार्च एप्रिल मे या दरम्यानचं सौंदर्य वेगळं असतं. तर हा तो संपूर्ण भाग आहे. इथे आपण पोहतो, पण आत्ता मार्च महिना सुरू आहे आणि हे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे. कारण हा जो फ्लो असतो, जो हा ओहोळ आहे आणि इथे मोठा खड्डा आहे, तिथे छोटासा मानवनिर्मित बंधारा आहे. तर इथे पाणी खूप खोल असतं. तुम्हाला दाखवतो मी आता. कारण इथे आपण जेव्हा उभे असतो ना, तर सूर मारला तरी खाली आपण तळाला जात नाही. पण आत्ता थोडंसं हे उन्हाळ्याचं सौंदर्य बघा. कारण इथे आपण चेक करतो ना, इथे जेव्हा आम्ही उभे राहतो आणि हात वर केले तरी पण हात दिसत नाही, एवढं पाणी खोल आहे. आणि हाच तो दगड आहे जिथे आम्ही इथे बसलेलो असतो आणि इथून मग उड्या किंवा इथून पोहत जात असतो त्या ठिकाणी. तर हे संपूर्ण हा डोह आहे. पूर्ण आता पाणी हे आटलेलं आहे. आणि इथे जरी मी उभा राहिलो, म्हणजे इथे हे बघा, तरी मी बुडतो. म्हणजे एवढं पाणी खोल असतं. म्हणजे साधारण हे बघा, हा जो दगड आहे, काका उभा आहे त्याच्यात थोडंसं खाली पाणी पूर्ण असं भरलेलं असतं. म्हणजे आपण आता जिथे चालतोय तर तिथे संपूर्ण आपण बुडालेलो असतो, एवढं पाणी असतं इथे. हे बघा, थोडीशी ही भूरचना बघा, तिथं खोलगड आहे आणि असं असं वरती वरती येत गेलं. म्हणजे तिथून साधारण असं निमुळता भाग इथपर्यंत होत गेला आहे. तर जे कोणी इथे पोहण्याचा आनंद घ्यायला येत असतात, तर हे सौंदर्य देखील बघा की आता आपण सहजपणे पावसाळ्यात हे जेव्हा तुडुंब भरलेला डोह असतो तर आपल्याला उभं राहता येत नाही, आपण बुडतो. तर तिथेच आपण उन्हाळ्यात म्हणजे मार्च नंतर सहजपणे अगदी सहज वावर करू शकतो इथे. तसा हा संपूर्ण परिसर मोठा आहे. इथे येताना जरा काळजी घेऊनच या. म्हणजे पावसाळ्यात आता ओके, सहजपणे उभा राहा. म्हणजे कारण इथून आपण असं उतरत तेव्हा जात असतं, पाय टेकत नाहीत, एवढं खोल आहे तिथे बघा. जबरदस्त. म्हणजे काही जण इथून देखील सूर मारत असतात. आपण भाग वरते एवढं पूर्ण हा भाग आहे, एवढं पाणी असतं. आणि हा समोरचा दगड हे बघा. मुद्दाम म्हणून हा व्हिडिओ स्टार्ट केला मी की आपण पावसाळ्याचे व्हिडिओ खूप इथे केलेत, पण मार्च नंतर आपण इथे कधीच आलो ना, प्रथमच आलो आहोत. कारण मालगुणमध्ये राहून देखील पहिल्यांदा मी इथे येतो आहे म्हणजे ह्या दरम्यान. नाहीतर पावसात आमचं काही येणं जाणं चालूच असतं. तर इथे पाणी आहे, थोडेसे मासे देखील दिसत आहेत. काही दिवसांनी ते देखील हे पाणी आटणार. थोडे थोडे मासे आहेत त्यामध्ये. कमाल कमाल. म्हणजे आजूबाजूला आंब्याच्या बागा आहेत आणि त्याच्यातून मधून वाहत जाणारा ओहळ आणि त्यामध्ये असणारा हा डोह, गोठण बाग म्हणतात. खूप म्हणजे हा परिसर बघायचा झाला ना मोठा आहे. तर खालच्या बाजूला औचित्यवाडी, त्यापुढे मराठवाडी आणि त्यानंतरचा हा भाग आहे. औचित्यवाडी नंतरचा हा गोठण भाग आहे. पुन्हा एकदा बघा संपूर्ण परिसर की जबरदस्त असा वाटतोय. थोडंसं पावसाळी सौंदर्य आणि हे उन्हाळ्याचं सौंदर्य थोडंसं वेगळं असतं. खूप भारी. आणि पुढच्या बाजूला दुर्गवळीवाडी आहे. बघूया थोडंसं दुर्गवळीवाडीतून पण फेरफटका मारून येऊया. नॉर्मल आपला फेरफटका असणार आहे, कारण दुर्गवळीवाडीत मी देखील बरेच वर्ष गेलो नाही आहे.
तर म्हटलं सहजच आता काका आला आहे तर त्याच्यासोबत जाऊया आणि थोडासा फेरफटका मारूया. पावसाळ्यात पोहायला अनेक मंडळी इथे येत असतात, तर त्यांच्यासाठी सूचना आहे. येथील बंधाऱ्याच्या परिसरात मद्यप्राशन मांसाहार करण्यास सक्त मनाई आहे. परिसराचे पावित्र्य राखा व परिसर स्वच्छ ठेवा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे गणपती विसर्जनाची जागा आहे. ह्या गणपती जेव्हा आणतात तर इथे बसवले जातात, इथे आरती होते, नंतर गणपती विसर्जन केले जातात. त्यामुळे सांगायचं उद्दिष्ट हेच आहे की या परिसराचं पावित्र्य राखा, कारण आपले गणपती बाप्पा इथे विसर्जित होत असतात. त्यामुळे कोणीही मद्यप्राशन करून इथे येऊ नका. तर इथे डोहा येतो, त्या बाजूला देखील आंब्याची झाडं आहेत आणि या बाजूला देखील आंब्याची झाडं आहेत. आंबे आलेत कुठे कुठे इथे दिसत नाही आहेत, या रोपदळी आहेत, मोठी झाडं नाही आहेत. तर आंबे देखील दाखवतो पुढे गेल्यावर, थोडं दिसलं आजूबाजूला तर. काय पाहिजे ते आहेत कोणते तरी फळ, मला पण नाही माहिती. कसे झुपके आहेत बघ. बाजूला करवंद आहे. करवंद, आता करवंद येणार, जाळीमध्ये पिकली करवंद. तर आता आपण काही वेळापूर्वी त्या बाजूला होतो, जो गोठाण एरिया डोह आहे, आणि त्याच्याच वरच्या बाजूला छोटासा धबधबा आहे. इथले व्हिडिओ देखील आहेत, तुम्हाला मी दाखवतो आता तिथे पुढे जाऊन. आता हे पूर्ण साफसफाई झालेली आहे, त्यामुळे भाग एकदम क्लीन दिसतोय. कारण इथे आपण येतो आणि इथे बघा दगडाला अशा ज्या भेगा आहेत किंवा गॅप्स आहेत, तर त्यातून पाणी पडतं आणि ते खूप सुंदर वाटतं, खूप सुंदर. कारण आत्ता आपण इथून आलो ना, पावसाळ्यात पूर्ण हे जंगल वाढलेलं असतं. आणि आणखीन एक तुम्हाला पॉईंट दाखवतो, हा बघा, हा संपूर्ण आहे छोटा धबधबा असतो. पावसाळ्यात त्याचं रूपांतर छोट्या धबधब्यात होतो. हा ओहळ एकच आला आहे, इथे धबधबा आहे, छोटा पडतो, इथे देखील आपण पोहत असतो. अतिशय खोल आहे इथे, हा जो भाग आहे तो पूर्णपणे आपण तिथे बुडतो. आणि हे बघा, आणि हाच पुढे जातो आणि पुढे त्याचं डोहात रूपांतर होतं आणि परत पुन्हा ओहळ आपलं काम चालू करतो. खूप खोल आहे बघा. आणि पावसाळ्यातले सौंदर्य खरंच खूप सुंदर असतं, अप्रतिम आणि अवर्णनीय असतं. हे बघा, पूर्ण हा जो धबधबा आहे तर तो नक्कीच, त्याचे क्लिप्स असतील तर नक्कीच तुम्हाला मी दाखवेन. जबरदस्त जबरदस्त. म्हणजे तुम्हाला सांगतो, लिटरली काकाच्या माध्यमातून का होईना पण मी आलो इथे, भारी वाटतंय. म्हणजे पावसाळी सौंदर्य खूप सुंदर. आणि आता हे उन्हाळ्याचं सौंदर्य. नक्कीच आपलं कोकण हे कोकण आहे, कारण पावसाळा असो उन्हाळा असो, पण आपण मात्र कोकणातलं सौंदर्य हे एव्हरग्रीन आहे. तू आला नव्हतास इकडे कधीच नाही? हां, तू खाली आला होतास, इथे नव्हता आलास. संपूर्ण हे बघा, हे पात्र आहे ह्या ओहळाचं, आणि इथे जाऊन मग ते धबधब्यात त्याचं रूपांतर होतं. पूर्णपणे सुकलं आहे, पूर्णपणे. मला वाटतं फेब्रुवारी समाप्त होताच कुठेतरी पाणी संपतं आटतं. कारण आता मार्च महिना सुरू आहे, अर्धा मार्च महिना निघून गेला आहे. भारी. पण तर आपण गाडी इथे पार्क करतो, म्हणजे पावसाळ्यात जेव्हा येतो, आणि ही ती पायवाट आहे ज्या पायवाटेनं आपण इथे पुढे जातो. तर आपलं जे मित्रमंडळ आहे ते व्हिडिओ बघत असतील तर तुमच्या लक्षात येईल, कधी आला असाल नसाल, पण हे उन्हाळ्याचं सौंदर्य आहे. आपण जिथे पावसाळ्यात एक मजा मस्ती करायला येतो, एक वेगळा अनुभव घ्यायला येतो, तोच अनुभव, त्यापेक्षा काहीतरी वेगळा अनुभव आज आम्ही मार्च महिन्यात घेतो आहे, उन्हाळ्याच्या दरम्यान घेतो आहे. भारी, पण फिलिंग भारी आहे, जबरदस्त. हे म्हणजे क्लीन झालं आहे, त्यामुळे क्लिअर कट कळतो आहे तिथं तो धबधबा आहे तो. चला, तो धबधबा बघून आता आपण दुर्गवळी वाडीच्या दिशेने रवाना होतोय. खूप वर्षानंतर मी जाणार आहे, खूप वर्षानंतर, कारण हा अनुभव वेगळा असणार आहे नक्कीच माझ्यासाठी.
मालगुणमधील दुर्गवळीवाडी. आंब्याची झाड आहेत जिकडे तिकडे. अग्राडीवाडी बस थांबा म्हणजे त्या बाजूला अग्राडीवाडी आहे आणि पुढे दुर्गवळीवाडी. तर खालच्या बाजूला अग्राडी आहे आणि ही दुर्गवळीवाडी आहे. म्हणजे दुर्गवळीवाडीच्या पुढे जायचं आहे अजून आपल्याला. तर इथे राम मंदिर आहे. मस्तपैकी कातळ आहे आणि कातळावरचं हे आपलं राम मंदिर. मौजे मालगुण अग्राडीवाडी यशवंत श्रीराम मंदिर. कौलारू असं मंदिर आहे. राम लक्ष्मण आणि सीतामाई. कौलारू मंदिर आहे म्हणजे कोकणातलं कोकण पण जपणारी ही मंदिर आहेत. कौलारू मंदिर. इथेच बाजूला एक छोटीशी खोली आहे, स्टोर रूम आपण म्हणू शकतो. आणि हा संपूर्ण गाभाऱ्याचा हा जो गाभारा आहे त्याच्या मागचा भाग. आणि हा गाभारा आहे. इथे श्रीराम, श्री लक्ष्मण आणि सीतामाई आहे. आणि बाहेरच आपले बजरंगबली आहेत. बजरंगबली की जय. मंदिराचं स्ट्रक्चर बघाल तर पुरातन आहे. हा कौलारू सभा मंडप आणि गाभारा संपूर्ण लाकडी बांधकाम आहे. प्रथम लागली ती आपल्याला अग्राडीवाडी आणि नंतर दुर्गवळीवाडी. अजून आपल्याला पुढं जायचं आहे. थोडंसं फेरफटका किंवा भटकंती म्हणा कुठे आपल्याला घेऊन जाते ते बघूया. पण खूप छान वाटतं इथे. राम मंदिराच्या पुढच्या बाजूला अंगणवाडी आहे. अंगणवाडी मालगुण दुर्गवळीवाडी. आणि इथे पूर्ण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालगुण दुर्गवळीवाडी. आणि इथे सांस्कृतिक कला मंच आहे. कैलासवासी गोपाळ नामदेव दुर्गवळी सांस्कृतिक कला मंच. समोरच राम मंदिर आहे आणि राम मंदिराच्या थोड्याच पुढच्या बाजूला शाळा आहे आणि अंगणवाडी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालगुण दुर्गवळीवाडी. 1ली ते 4थी वर्ग इथे भरतात. दुर्गवळीवाडीत आपण पुढे आलो. पहिलं राम मंदिर लागलं, त्यानंतर शाळा आणि त्यानंतर ही वाडी. थोडंसं वाडी एक्सप्लोअर करूया. कारण खूप वर्षापूर्वी मी इथे आलो होतो क्रिकेट खेळायला आणि त्यानंतर कधी फेरफटकाही झाला नाही. तो आज झाला. बघूया. काका काळा पडला तरी चालेल. महत्वाचं. इथे घरं इथे घरं आहेत. त्या बाजूला खालच्या बाजूला देखील घरं आहेत. बंगलोज. तर दुर्गवळीवाडीत बस स्टॉपच्या इथे आलो. ही प्रवासी निवारा किंवा प्रवासी शेड म्हणू शकतो. आणि इथे 3 रस्ते जातात. एक या बाजूला जातो, एक समोरच्या बाजूला आणि आपण या रस्त्याने आलो. तर इथे समोरचा जो रस्ता आहे तो कुंभवणेवाडी, कळझोंडी आणि मराठवाडी. आणि ही दुर्गवळीवाडी. आणि हा दुर्गवळीवाडी स्टॉप, बस स्टॉप. तर या तिठ्यावरच आपण उभे आहोत. आणि एक कमालीची गोष्ट म्हणजे मालगुणमधील ही जी दुर्गवळीवाडी आहे तर रस्ते खूप सुंदर आहेत. म्हणजे सगळे मेंटेन केलेले रस्ते आहेत. म्हणजे हे रस्ते मला वाटतं वाडीतच जातात. हा मालगुणच्या दिशेने खाली आणि हा कळझोंडी मार्गे
तर इथे आपण समोर जायचं आहे आपल्याला. तर इथे आपण आता होतो प्रवासी शेड आणि इथे आपल्या मित्राचंच म्हणजे परेश दुर्गवळे यांचं घर आहे आणि इथे हा तिठा आहे. समोरच जो रस्ता जातो आहे तिथून आता आपण पुढे जाणार आहोत. थोडंसं दुर्गवळेवाडीत आलो आणि आपण थांबलो. एक विशेष कारण मी तुम्हाला मगाशी जे म्हणत होतो की एक विशिष्ट जागेत आपण थांबणार आहोत, तर हीच जागा आहे. तुम्हाला इथे कातळ दिसत असेल, पण समोर बघा भिंत दिसते. इथून पूर्ण दाखवतो. ही बघा, ही अशी पूर्ण भिंत, असा पूर्ण हा संपूर्ण जो भाग आहे जिथे आपण आता उभे आहोत, तर तिथे भविष्यात अभयारण्य होणार आहे. विविध प्रकारचे प्राणी आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत. म्हणजे ग्रामीण भागात एवढं मोठं हे अभयारण्य असणार आहे. इथून जी जंगल सफारी आपण करतो, एखाद्या जीपमधून, जाळीदार जीपमधून फिरतो आणि प्राण्यांना आपण जसं बघतो तसं कालांतराने इथे आपण अशाच जीपमधून फिरणार आणि प्राण्यांना बघणार आहोत. एक मोठ्या दर्जाचं इथे अभयारण्य होतं आहे आणि संपूर्ण हा जो भाग आहे हा दुर्गवळेवाडी भाग आहे. 42 एकरमध्ये हा संपूर्ण अभयारण्य असणार आहे. हे बघा संपूर्ण भाग इथे, त्या बाजूला तिकडे पुढच्या बाजूला पण आहे. आपण एका टोकाला फक्त उभे आहोत. इथे जवळच भिंत दिसत असेल समोर, तिकडे बांधकाम, ते बघा समोर भिंत दिसते. ती पूर्ण अशी वळण घेत संपूर्ण 42 एकरमध्ये पसरलेली आहे. तर त्या बाजूने आपण आलो इथे आणि अगदीच रस्त्याच्या बाजूला ही भिंत आहे बघा, पूर्णपणे अशी. त्या बाजूला देखील भिंत आहे. काम चालू आहे अजून. भविष्यात इथे मोठं अभयारण्य होणार आहे मालगुणमधील. मालगुणचं नाव आणखीन जगाच्या नकाशात असं ठळकपणे नक्कीच दिसणार आहे. खूप सुंदर, कारण हा संपूर्ण कातळ भाग आहे. तर आता आपला हा डेली ब्लॉग सुरू आहे. म्हणजे मालगुणमधील आगराडीवाडी असेल, दुर्गवळेवाडी असेल, तर तिथे थोडीशी भ्रमंती आपण करतोय. हे जे अभयारण्य होतं याची डिटेल आणि इत्थंभूत माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच येईल. तर आता आपण फक्त हा डेली ब्लॉग आणि थोडीशी भटकंती दाखवतोय. तर आपण असेच पुढे मार्गक्रमण करतोय आणि इथे एक बोर्ड लागला, मराठवाडी म्हणजे खालच्या बाजूला, कुंभवणेवाडी म्हणजे डाव्या साईडला कुठेतरी आहे, आणि कळझोंडी म्हणजे या रोडला कळझोंडी दिसणार आहे आपल्याला. ओके, आता आपण सरळ थोडंसं पुढे जाऊया. धरण पण आहे ना कळझोंडीला? हां, कळझोंडीला धरण पण आहे, पण ते आता पाणी कमी झालं असेल की वाटलं असेल. कसं वाटतंय फिरून? मातीचं धरण आहे ना? मातीचं नाही, ते कॉन्क्रीटचं झालं आहे. ते कसं वाटतं फिरून उन्हातून? उन्हातून घाम येत नाही, थंड हवा चालली आहे. रणरणत ऊन आहे, थंड हवा आहे. थंड हवा आहे आणि मस्त. म्हणजे आम्ही एवढं उन्हातनं फिरतोय, ऊन आहे चांगलंच. 1 वाजलं आहे आता आणि आम्ही दोघं असेच भटकंती करतोय. पण असं कुठे वाटत नाही, कारण वारा आहे. वाऱ्यामुळे थोडंसं असं गरमा वगैरे होत नाही. थंडावा आहे, थोडं मस्त आहे. कातळावर ॲक्च्युली थंडावा नसतो, पण या वाऱ्यामुळे तेवढं जाणवत नाही आहे. चला थोडंसं आणखीन पुढे जाऊया आपण आणि मग पुन्हा आपण माघारी फिरूया. परतीचा प्रवास चालू करूया. आमचा स्पेशल भात तयार आहे. तर तिथे आहे तो डांबरीकरण म्हणजे पक्का रस्ता आहे. त्यानंतर इथे ऑफरोड चालू होतो आहे आणि इथे उजव्या बाजूला म्हणजे आपण त्या दिशेने जाताना, कळझोंडीच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला इथे अमराई आहे. आंब्याची झाडं आहेत आणि खूपच आंबे लगडलेले आहेत इथे. अमराई आंबे, आणि इथे देखील हे बघा आंबे. आता कैऱ्या आहेत, पण एक महिन्याभराने परिपक्व होतील हे आंबे, म्हणजे कैऱ्या. आणि त्यानंतर मग आंबे, कोवळे आंबे. आणि ही अमराई आहे, कोकणची शान आणि कोकणचा राजा, म्हणजे कोकणातल्या फळांचा राजा किंवा फळांचा राजा आंबा. तर इथून कळझोंडी 2 किलोमीटर आहे. संपूर्ण ऑफरोड आहे. मला पुढं माहीत नाही की ऑफरोड आहे की चांगला रोड आहे. तर पुन्हा एकदा आपण परतीच्या मार्गावर आहोत. या बाजूने आपण आलो. प्राणी संग्रहालय असेल किंवा जे अभयारण्य असेल, तर तिथे जी भिंत बघितली आणि समोरच जो डोंगर दिसतोय म्हणजे तो डोंगर पुढचा जरा अस्पष्ट असता दिसतोय, तर ते गणपतीपुळे आहे. म्हणजे गणपतीपुळ्याचं पेट्रोल पंप असेल किंवा
किंवा आणखीनचे हॉटेल्स आहेत तर ते दिसत आहेत. तर गणपतीपुळे इथून थेट दिसतं. आपल्याला आता उजवीकडे जायचं आहे. श्री कुलस्वामिनी दुर्गादेवी मंदिर कुलदैवत म्हणजे जो उजव्या बाजूला हा रस्ता गेला आहे तर तिकडे कुलस्वामिनी म्हणजे दुर्गवळेवाडी आगराडीवाडीतर्फे सर्व भक्तांचे हार्दिक स्वागत. त्यांची कुलस्वामिनी आहे दुर्गादेवी. तर हा रस्ता खाली गेला आहे. तर जिथे बोर्ड होता तर त्या रस्त्याने आपण खाली आलो. इथे मोठं चिंचेचं असं झाड आहे आणि चिंचेच्या झाडाच्या बाजूलाच दोन आहेत. चिंचेच्या झाडा बाजूलाच हे दुर्गवळेवाडी मधील दुर्गादेवीचं मंदिर आहे. मंदिरासमोरच हे तुळशी वृंदावन. मंदिराचा परिसर शांत आणि निवांत आहे. श्री दुर्गादेवी कुलस्वामिनी मंदिर स्थापना 20/10/1969 आणि जीर्णोद्धार 16/2016 मध्ये. तर पहिले जे आहे या बाजूला भैरी, दुसरं भगवती, तिसरं सोनसाखळी आणि चौथी दुर्गादेवी कुलस्वामिनी दुर्गादेवी. तर मस्तपैकी मंदिरात बसलो आहे. छान थंडगार वाऱ्याची झुळूक झाली म्हणजे वारा चांगला आहे इथे आणि खरंच खूप शांत आणि निवांत परिसर आहे. आजूबाजूला घरं आहे पण इथे कसलाही असा आवाज नाही, फक्त पशुपक्ष्यांचा आणि वाऱ्याचा आवाज येतोय तेवढाच. शांत निवांत परिसर आणि या परिसरात असलेले सुंदर असं दुर्गादेवीचं मंदिर. काही जणांना ओट्या भरायच्या असतात पण इथे हे कुलूप आहे आणि इथे एक फलक लिहिलेला आहे, मंदिराच्या गाभाऱ्याची चावी मंदिरासमोरील घरामध्ये मिळेल. संपर्क अरुण दुर्गवळे आणि हे नंबर आहेत. या नंबरवर संपर्क करा आणि ती कुलपाची जी चावी आहे ती तुम्हाला मिळेल. तर आपण दुर्गवळीवाडीतून निघतोय तर पहिली आगराडीवाडी लागते. तर ही आहे, हा तीव्र उतार आहे आगराडीवाडीचा. ती तीव्र वळण आणि धोकादायक वळण. समोरच घरं आहेत आगराडीवाडीतील आणि हे तीव्र वळण. तीव्र उतारावरून आपण जातो आणि बाजूलाच हा ओव्हर देखील आहे. या बाजूला हे पावसाळी निसर्ग सौंदर्य कमाल आणि बिझनेस आपण पावसाळ्यात देखील एक्सप्लोअर करू. तर आता आपण परतीच्या मार्गावर आहोत. सुरुवातीला आपण औचित्यवाडीच्या पुढे असलेल्या गोठणे भागात गेलो जिथे आपण पावसाळ्यात पोहायला येतो आणि एक निळाक्षार डोह तिथे आपल्याला बघायला मिळाला. पण आत्ता पाणी नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरतीच आणखीन एक छोटासा धबधबा आहे जिथे पावसाळ्यात आपण जात असतो, रेग्युलर जात असतो. तो देखील आता आटला आहे संपूर्णपणे. मार्च महिन्यातील सौंदर्य तुम्हाला दाखवलं आणि तसंच आम्ही पुढे आलो. आगराडी आणि दुर्गवळेवाडीची सैर करतात. साधारण एक 18 ते 20 वर्षांनी मी मालगुंडात राहून देखील या वाडीवर गेलो नव्हतो. कारण एकदा साधारण 18 ते 20 वर्षापूर्वी क्रिकेटच्या मॅचेस होत्या, फोरम क्रिकेट मॅचेस, तेव्हा तिथे आम्ही गेलो होतो. त्यानंतर मी आत्ता पहिल्यांदा गेलो परत. सुंदर असं मालगुंड गाव आणि सुंदर अशी मालगुंड गावातील दुर्गवळेवाडी आणि आगराडीवाडी खूप सुंदर. म्हणजे रस्ते नॅरो आहेत, अरुंद आहेत पण डांबरीकरण केलेले पक्के रस्ते आहेत, खड्डे वगैरे नाही आहेत. सुंदर असे रस्ते आहेत आणि सुंदर अशी वाडी आहे. प्रथम आपण राम मंदिरात गेलो, त्याच्यानंतर मग पुढे गेलो, शाळा वगैरे बघितली. त्याच्यानंतर जे मालगुंड गावामध्ये दुर्गवळेवाडीत जे अभयारण्य होतं आहे ते देखील पाहिलं आणि थोडंसं पुढे गेलो. परतीला आपण निघालो असताना आई दुर्गादेवीचं दर्शन घेतलं आणि छान असं मंदिर आहे. म्हणजे आजूबाजूला घरं, बाजूला समोर चिंचेचं झाड आणि शांत निवांत ठिकाणी असं मंदिर आहे. मंदिरात आम्ही गेलो, बसलो, दुर्गादेवीच्या आणि नतमस्तक झालो आणि मग निघालो. सुंदर असं आणि पवित्र असं वातावरण आहे. नक्कीच एकदा तुम्हाला कधी वेळ मिळाला तर नक्कीच जा, कारण मालगुंड गावातील सुंदर अशी वाडी आहे. संपूर्ण मालगुंड गाव आपण काही व्हिडिओमध्ये एक्सप्लोअर करणारच आहोत.
आणि इथून आपण सरळ आलो आणि या मार्गे सरळ आपण जाणार आहोत. तर काही म्हणजे मालगुण गाव किती सुंदर आहे ते तुमच्या लक्षात येईलच, कारण आपली 2 चॅनल आहेत, एक सुंदर माझं कोकण आणि हा जो व्हिडिओ अपलोड होतो आहे ते मयूर पाटील. म्हणजे मयूर पाटील मालगुण असं टाकलं की हे चॅनल येतं आणि सुंदर माझं कोकण नुसतं नाव टाकलं तरी पण चॅनल लगेचच वरती येतं, म्हणजे पहिल्या दर्जाला रँक करतं. तर अशी 2 चॅनल्स आहेत आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये म्हणजे या चॅनलवर असो किंवा सुंदर माझं कोकण चॅनलवर असो आपले जे सोशल मीडिया लिंक्स आहेत तर ते आपण तिथे देत असतो. FB प्रोफाईल असेल, FB पेज असेल आणि त्यानंतर मग इंस्टाग्राम पेज असेल. तर आणि हे 2 जे चॅनल्स आहेत सुंदर माझं कोकण आणि मयूर पाटील यांच्या चॅनलच्या लिंक आपण प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो. नक्की चेक करा. जर तिकडे तुम्हाला जर ते व्हिडिओ आवडले तर त्या फेसबुक जे पेज आहे किंवा प्रोफाईल आहे त्याला फॉलो करू शकता किंवा सुंदर माझं कोकण या नावाने इंस्टाग्राम पेज आहे त्याला देखील फॉलो करू शकता. तर माझ्यासोबत आता माझा काका, कसं वाटलं तुला फार छान, आजची भटकंती कशी वाटली? फार छान. फार वर्षानंतर अशी भटकंती झाली. तर हा काका माझा मुंबईत स्थित असतो, पण आता पालखी होती काल आमच्याकडे, तर पालखीनिमित्ताने दरवर्षी येत असतो आणि पावसाळ्यात गणपतीत म्हणा त्याची हजेरी लागलेलीच असते. आणि हा हौशी कलाकार यात त्याची गणना केली जाऊ शकते, कारण ह्याला कुठेही चला म्हटलं की लगेच एका पायावर तयार असतो आणि तेवढीच तो एन्जॉय करत असतो. मुंबईतला लाईफ आणि ह्या लाईफमध्ये काय फरक आहे? मुंबईत इथे शांत आहे. शांत आहे, बरोबर. मुंबईत सकाळी 4 वाजता उठून कामाला निघायचं, इकडे 7 वाजले तरी झोप उडाली नव्हती. तर हाच आहे मुंबईतला आणि गावातला प्रकार. अर्थातच मुंबईतले जे मंडळी स्थायिक आहेत तर त्यांना मुंबईची सवय झालेली असते, पण जे गावातले मंडळ आहेत त्यांना गावची सवय झालेली असते. असो, प्रत्येक जागेचा हा विषय आहे. तर हा आजचा व्हिडिओ होता. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि आता व्हिडिओमध्ये तात्पुरता तुमचा निरोप घेतो. अनेक दर्जेदार व्हिडिओ यापुढेही पोस्ट करत राहीन, ह्या चॅनलवर असतील किंवा सुंदर माझं कोकणवर असेल. तर चला आता तात्पुरता निरोप घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओत, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय 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 भाई.